गवारीच्या शेंगाची मस्त अशी भाजी आहे, पूर्ण बघा तरच तुम्हाला कळेल कशी बनवली ते। आणि 3 चमचे तेल घेतलं, त्यामध्ये जिरे मोहरी घालायची, तडतडली जिरे मोहरी की यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची, थोडीशी परतून घ्यायची, 2 चमचे खोबरं घालायचं आणि तेही परतून घ्यायचं। त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि लाल तिखट अर्धा चमचा आणि काळा तिखट अर्धा चमचा घालायचं। थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची तेलामध्ये आणि यामध्ये घातलेल्या आहेत गवारीच्या शेंगा, 2-3 मिनिट परतून घ्यायच्या आणि त्यानंतर यावरती थोडंसं पाणी घालायचं, 2 ते 3 चमचे, कारण मसाले जळू नयेत म्हणून हे पाणी घातलेलं आहे। यावरती प्लेट ठेवायची, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं 1 कपभर। ते पाणी गरम झालं की तेच पाणी भाजीमध्ये घालायचं आणि भाजी शिजवून घ्यायची। शिजवत असताना 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं, भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे हे, आणि परत 2 ते 3 मिनिट भाजी छान अशी शिजवून घ्यायची। मस्त अशी भाजी होते। रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।